श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्ताने आपण काय करायला हवं तर पहा, जर आपल्या जीवनात संकट असतील, दुःख असतील किंवा अशी कुठली कामं असतील आणि ती खूप महत्त्वाची असतील, पण त्यात नेहमी काही ना काही अडचणी येत असतील, अडथळे येत असतील, तुमच्या मनासारख्या गोष्टी घडत नसतील किंवा जीवनात अनेक प्रकारची संकट, दुःख असतील, तर अशा वेळेला स्वामींच्या प्रकट दिनानिमित्ताने आपण काय करायला हवं तर पहा, स्वामींचा प्रकट दिन हा 20 मार्च 2026 या दिवशी स्वामींचा प्रकट दिन आहे। तर स्वामींचा प्रकट दिन असेल किंवा स्वामींची पुण्यतिथी असेल, दत्त जयंती असेल, गुरुपौर्णिमा असेल, तर अशा वेळेला आपल्याला सर्वांनाच खूप असं वाटत असतं की आपण स्वामींची किंवा दत्त महाराजांची किती सेवा करावी आणि कोणती कोणती सेवा करावी, असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात आणि आपली इच्छा सुद्धा असते की आपण जास्तीत जास्त सेवा करावी। पण बऱ्याच वेळेला जे आपण सर्व काही विचार केलेला असतो त्या पद्धतीनेच आपल्याकडून सेवा होईलच असं नसतं। तर अशा वेळेला आपण स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत आपण कोणती सेवा करावी की ज्यामुळे आपल्या जीवनातील संकट, अडचणी दूर होतील आणि स्वामींची आपल्यावर अखंड कृपा राहील, तर त्यासाठी स्वामींचा आशीर्वाद आपल्यावर सदैव असावा यासाठी आपल्या धनश्री फॅशन या चॅनलवर संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आहे, तो एकदा जरूर पहा, त्याची तुम्हाला नक्कीच मदत होऊ शकते। सर्वांना श्री स्वामी समर्थ।